करेल श्री. सुजित शेलार मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा. हॅलो हॅलो. सुजित शेलार मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतो निरंजन. बघूया काय करतो तो श्री. आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतो तो. श्रीच्या बॅट मधून पहिल्याला आला आहे तो. पहिल्या बॉलवरती खणखणीत षटकार. सुजित शेलार. सुजित शेलार मॅन ऑफ द मॅच घ्यासाठी पुरस्कार आपण इथे समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपला रोख रक्कम 501 रुपये पारितोषिक. दुसरा चेंडू घेऊन तो निरंजन सामना करेल श्री आणि श्रीने भिरकावून दिला चेंडू आणि चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. बघूया तिसरा चेंडू घेऊन तो निरंजन सामना करेल श्रीने हलक्यातून खेळून काढलेला चेंडू आणि ह्या चेंडूवरती 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो श्री. 3 चेंडूनंतर संघाची संख्या पोहोचते 8च्या घरामध्ये. सीताराम डांगरे यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जानेमन ग्रुप. बघूया काय होते ह्या चेंडूवरती आणि हा देखील चेंडू भिरकावून दिलाय. बघूया आणि हा देखील चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. कॅमेरामॅन थोडं फोकस करा. सोन्याच्या बॅट मधून आला खडखडीत षटकार. संघाची संख्या पोहोचते 14च्या घरामध्ये. 4 चेंडू 14 धावा. बघूया काय करतोय सोन्या पुढच्या चेंडूवरती आणि हा निर्धाव चेंडू. सोन्याला काही चेंडू समजलेला नाही. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो तो. 1 to go. शेवटचा चेंडू असेल. सामना करेल सोन्या. बघा सोन्या काय करतोय आणि हा देखील निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या पोहोचते 14च्या घरामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो दाजी. दाजी बघूया दाजी काय करतोय तो आणि हा भिरकावून दिलेला चेंडू आणि ह्या चेंडूवरती देखील आलाय तो मॅक्झिमम षटकार. संघाच्या संख्येत 6 आणि भर. दाजी संघाची संख्या पोहोचते 20च्या घरामध्ये. 1 चेंडू 20 धावा. बघूया ह्या चेंडूवरती किती धावा येतात त्या. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल चिरंबे संघाचं आणि 2 धाव घेण्यात यश आले ते तळी या संघाला. दोन चेंडू नंतर संघाची संख्या पोहोचते 22च्या घरामध्ये. खराब चेंडू वाईट चेंडू. संघाची संख्या पोहोचते 23च्या घरामध्ये. 2 चेंडू 23 धावा.
बघूया काय करतो श्री आणि हा निर्धाव चेंडू स्लोअर बॉल टाकला होता श्रीला काही चेंडू समजलेला नाही चेंडू जातो तो निर्धाव आणि भेट झालेला तो श्री आणि हा देखील निर्धाव चेंडू जातोय बघू या चेंडूवरती कॅचला कोणीही आलेलं नाही बॉल पडलाय 3 फिल्डरच्या मध्ये आणि डेक्लर झोन मध्ये चेंडू जातो तो संघर्ष संख्या परिस्थिती 24च्या घरामध्ये स्कोर्स 24 5 चेंडू 24 धावा बघूया 1 टू गो शेवटचा चेंडू काय करतोय श्री आणि हा लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते ते श्री याला संघाच्या संख्या पुस्तते 25 आणि चिरंबिया संघाला 12 चेंडू 26 धावांचं आव्हान दिले तळे संघाने मंगेश डांगरे आपल्याला पुढील देखील सामने खेळवायचे आहेत नीलदा थोडं सहकार्य करा आणि फलंदाजीसाठी आला तो अरविंद आणि साई बारा चेंडू मध्ये 26 धावा फील्डअप घ्यायचंय थोडं स्पीडअप घ्यायचंय आपल्याला पुढील देखील सामने खेळवायचे आहेत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतो तो श्री सामना करेल अरविंद 12 चेंडू मध्ये 26 धावांचं आव्हान चिरंबे संघाला
बघूया काय करतोय अरविंद. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती प्रहार केलाय अरविंद याने आणि जातो तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चेंडू 6 धावा. कमिटीची पोरं थोडं बाहेर थांबायचं, बॉल द्यायचंय. एक चेंडू 6 धावा. बघूया दुसरा चेंडू घेऊन श्री सामना करेल अरविंद आणि अरविंद हा येऊन तडवेल चेंडू आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि हा देखील जातो तो चौकार. सर्व कर्णधार ज्यांनी सेकंड विन आहे ते सर्व कर्णधारांनी लॉट सोडतात. इथे सर्वांनी समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचंय. आणि निर्धाव असा चेंडू. विनिंग टीमचे कॅप्टन सर्वांनी समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचे आहेत. थर्ड राऊंडचे लॉट उडत आहेत आणि हा उंच गगनाला भिडणारा असा षटकार मारलेला आहे तो आणि बघूया. आणि हा काच ड्रॉप झालेला आहे आणि अरविंद याची मोठी विकेट तुम्ही सोडलेली आहे हातातून. ओमकार मार्फत गच्चाळ क्षेत्ररक्षण थोडं पाहायला मिळतंय आणि याच्यावरती 2 धाव घेण्यात यश आलेले आहे. ते विनिंग टीमचे कॅप्टन सर्वांनी समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचे. लॉट पडतात थर्ड राऊंडचे. मिरगाव, लेंडोरी, गोटणे. बघूया काय करतोय पुढचा बॉल अरविंद आणि हा खराब चेंडू. अतिरिक्त धाव. संघाच्या संख्या फक्त ती 13च्या घरामध्ये. काडोली संघाचे कर्णधार लॉट सोडतात. आपण यायचंय मिरगाव. बघूया काय करतो तो अरविंद आणि हा देखील टोललेला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तळी संघाकडून आणि हा जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. किती चेंडू? 5 चेंडू 17 धावा. वन टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जो श्री सामना करेल अरविंद. बघूया काय करतोय अरविंद आणि हलक्यातून खेळून काढलेला चेंडू. याच्यावरती 1 धाव घेण्यात यश आलेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव पूर्ण करण्यात यश आलेलं ते चिरंबे संघाला. संघाची संख्या पोचते ती 19च्या घरामध्ये. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता चिरंबे संघाला. दुसरा षटक घेऊन येतो सोन्या. स्ट्राईकला तो साई. बघूया काय करतोय साई. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आणि हा लेग बायच्या स्वरूपात 1 धाव घेण्यात यश आले त्या चिरंबे संघाला. सूरज. 5 चेंडू 6 धावा. समीकरण या सामन्याचा 5 चेंडू 6 धावा. रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. चिरंब्यावरचे तळीये. बघूया काय होते ते आणि हा जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. विनिंग शॉट
मॅच विनिंग चिरमे संघ